हे रामलल्ला, तुमचं घरही चोरांनी सोडलं नाही का? आज हा प्रश्न देशभरातील लाखो कोट्यावधी रामभक्तांच्या मनात निर्माण झालाय. कारण ज्या राम मंदिरासाठी हिंदू समाजानं तब्बल 550 वर्ष संघर्ष केला, ज्यासाठी हजारो कारसेवकांनी बलिदान दिलं, असंख्य रामभक्तांनी तुरुंगवास भोगला, कित्येकांनी राम मंदिर उभं राहिलेलं पाण्याचं स्वप्न घेऊन ह्या जगाचा निरोप घेतला, तेच अयोध्येतील भव्य राम मंदिर आज एका गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आलं. वाद आहे दानपेटीतील पैशांचा, वाद आहे भक्तांच्या श्रद्धेचा आणि आरोप आहेत कोट्यावधी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचे. मंडळी, या व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोष्ट अगदी स्पष्ट करून सांगतोय, या प्रकरणातील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. SIT तपास सुरू आहे, अंतिम अहवाल आलेला नाही, कोर्टानं कुणालाही दोषी ठरवलेलं नाही, म्हणून आपण कोणावरही आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही. तर सत्य समजून घेण्यासाठी हा विषय आजचा पाहणार आहोत. कारण विषय फक्त पैशांचा नाही, तर विषय आहे श्रद्धेचा. आणि जेव्हा श्रद्धेचा प्रश्न असतो तेव्हा सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक असतं. मंडळी, राम मंदिरात रोज हजारो भाविक येतात. कोणी 10 रुपये टाकतं, कोणी 100 रुपये टाकतं, कोणी 1000 रुपये दान करतं, तर काही भक्त सोने चांदीचे दागिने अर्पण करत असतात. ही रक्कम फक्त पैसा नसते, तर ती भक्तांच्या मेहनतीची कमाई असते, त्यांचा विश्वास असतो, त्यांची श्रद्धा. आणि म्हणूनच आता जे आरोप समोर येत आहेत त्यामुळं अनेक रामभक्त अस्वस्थ झाले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे, चला तर समजून घेऊयात. राम मंदिर परिसरातील अनेक दानपेट्या आहेत. भाविक त्यामध्ये दान टाकतात. यानंतर ठराविक प्रक्रियेनुसार दानपेट्या उघडल्या जातात, रक्कम मोजली जाते आणि ती बँकेतही जमा केली जाते. पण आरोप असा आहे की दानपेटीतून बाहेर पडणारी रक्कम आणि बँकेत जमा होणारी रक्कम यामध्ये काहीतरी गडबड होती. ही गडबड नेमकी किती होती, कोणी केली, कशी केली, याचाच तपास सध्या सुरू आहे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार काही कर्मचाऱ्यांच्या राहणीमानावरती संशय व्यक्त केला जात आहे. काहींच्या संपत्तीमध्ये अचानक वाढ झाल्याचे दावे केले जात आहेत. काही जणांकडे मोठ्या प्रमाणावरती रोख रक्कम असल्याचं सांगितलं जात आहे, तर काहींच्या नावावरती मालमत्ता असल्याच्याही चर्चा सुरू आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, हा सर्व तपासाचा भाग आहे. अंतिम सत्य अजून समोर आलेलं नाही. मात्र प्रश्न इथून सुरू होतो, जर सर्व काही व्यवस्थित होतं तर मग सरकारला SIT स्थापन करण्याची गरज का पडली? जर काही चुकीचं नव्हतं तर मग इतका मोठा वाद निर्माण का झाला? हे प्रश्न आता सामान्य रामभक्त विचारत आहेत. कारण राम मंदिर हा केवळ धार्मिक विषय राहिलेला नाही, तो भावनिक विषय आहे, तो इतिहास आहे, तो संघर्ष आहे, तो करोडो लोकांच्या विश्वासाचं प्रतीक आहे. मंडळी, या संपूर्ण प्रकरणात आणखीन एक मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे CCTV फुटेजचा. काही माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला की काही कालावधीतील फुटेज उपलब्ध नाही. जर हे खरं असेल तर प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण जिथे कोट्यावधी रुपयांचा व्यवहार होतो तिथे पारदर्शकता सर्वात महत्त्वाची असते. आणि पारदर्शकता असेल तर शंका निर्माण होत नाही. कारण जिथे माहिती अपुरी असते तिथे प्रश्न निर्माण होतात. आणि आज तेच प्रश्न देशभरातील रामभक्त विचारत आहेत. मंडळी, या प्रकरणात काही नावही चर्चेत आली आहेत. काही कर्मचाऱ्यांवरती संशय व्यक्त केला जात आहे, तर काही व्यवस्थापनाशी संबंधित लोकांवरती आरोप केले जात आहेत. परंतु कोण दोषी आणि कोण निर्दोष हे फक्त तपासच ठरवू शकतो. माध्यम नाही, सोशल मीडिया नाही आणि आपणही नाही. आणि म्हणूनच संयम ठेवणं तितकंच आवश्यक आहे. पण याचा अर्थ प्रश्न विचारू नका असं नाही. लोकशाहीत प्रश्न विचारणं चुकीचं नसतं, उलट ते आवश्यक असतं. कारण श्रद्धा आणि पारदर्शकता दोन्ही एकत्र चालली पाहिजेत. आज जर एखादा गरीब भक्त आपल्या मुलासाठी नवे कपडे न घेता 100 रुपये रामलल्लांना अर्पण करतोय, तर त्याला हे समजून घेण्याचा अधिकार आहे की त्याचे पैसे योग्य ठिकाणी वापरले जातात की नाही. हा प्रश्न विचारणं म्हणजे धर्मविरोध नाही. हा प्रश्न विचारणं म्हणजे श्रद्धेचा अपमान नाही, उलट श्रद्धेचं रक्षण करणं आहे. मंडळी, या प्रकरणातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सत्य. जर आरोप खोटे असतील तर सत्य बाहेर यायला हवं, आरोप करणाऱ्यांवरती कारवाई व्हावी हवी. आणि जर आरोप खरे असतील तर दोषींना कोणतीही दया दाखवू नये. कारण त्यांनी फक्त पैसा चोरलेला नसेल, तर त्यांनी करोडो रामभक्तांच्या विश्वासाला धक्का दिलेला असेल. राम मंदिर हे सामान्य मंदिर नाही, हे हिंदू समाजाच्या शतकानुशतकांच्या संघर्षाचं प्रतीक आहे. त्यामुळे इथे झालेली कोणतीही चूक सामान्य चूक असूच शकत नाही. आज देशातील प्रत्येक रामभक्ताची नजर या तपासावरती आहे. SIT काय निष्कर्ष करते, कोण निर्दोष आहे, कोण दोषी आहे, सत्य काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतीलच. परंतु तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वरावरती विश्वास ठेवा.
पण व्यवस्थेकडून हिशोबही मागा. श्रद्धा ठेवा पण पारदर्शकतेची मागणीही करा, कारण श्रद्धा आणि जबाबदारी दोघेही एकत्र असतील तर विश्वास टिकतो. आणि शेवटी हे रामलल्ला, सत्य काहीही असो ते देशासमोर यायला हवं, कारण प्रश्न फक्त पैशांचा नाही तर प्रश्न आहे करोडो राम भक्तांच्या विश्वासाचा. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं चॅनल द मराठी डिकोड त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय महाराष्ट्र.